आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत। जितेंद्र आव्हाड जी वानखेडे स्टेडियममध्ये आज शरद पवारांच्या स्टँडचं उद्घाटन झालेलं आहे। शरद पवार हे सातत्यानं क्रिकेटासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। क्रिकेट खेळासाठी BCCI ICCIचे अध्यक्ष राहिलेत। एकंदरीतच त्यांच्या स्टँडचं नाव दिलं आहे। तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होता स्टँडच्या नामकरणाच्या। काय तुम्हाला काय वाटतं? नवीन पिढीला कदाचित हे माहीत नसेल की जेव्हा हे मैदान झालं तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा हे शेषराव वानखेडे होते आणि ते BCCIचेही अध्यक्ष होते आणि शेषराव वानखेडे क्रिकेट विश्वामध्ये दादा म्हणून ओळखले जायचे आणि त्यांचा क्रीडा खात्याचा कारभार होता ते पवारसाहेब सांभाळायचे। त्यामुळे ह्या मैदानाच्या मातीपासून स्टँडपर्यंत ह्याच्या मागे शरद पवार साहेबांची एक अविस्मरणीय अशी भूमिका आहे, त्यांचं योगदान आहे। त्यामुळे नुसतं आजचं शरद पवार नाही आहेत, शरद पवार यांचा क्रिकेटचा संबंध, मुंबई क्रिकेटचा संबंध ह्या मैदानात जी माती टाकण्यात आली, जे स्टँड बांधण्यात आलं, ते मैदान देण्यात आलं, तिथपासून नाही म्हणजे शेषराव वानखेडेंबरोबरच साहेब होते। तू नाव देण्याला स्टँडला उशीर झाला असं वाटत नाही का तुम्ही या सगळ्या? असं काय नाही, उशीर बिशीर काय होत नसतो, वेळ यावी लागते। अजिंक्य नाईक अध्यक्ष आणि आम्ही सगळेच, मी पण मेंबर आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि केलं। तर एक राजकारणात चर्चा आहे की मुख्यमंत्री ज्या व्यासपीठावरती असतात त्याच व्यासपीठावरती शरद पवार देखील असतात। सातत्यानं मुख्यमंत्र्यांबरोबर काय नाही हो, तुम्ही नको तिथे जोडू नका। सगळ्यांना वाटलं की अमोल काळे हे मुख्यमंत्र्यांचे मित्र होते, ते स्वर्गवासी झाले, त्यांचंही नाव देण्यात आलेलं आहे आणि अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये दोन दिग्गज नेते येणं हा दुग्धाशर्करा योग असतो। ते शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। आज त्यांनी सांगितलं ना मी स्टेडियम देतो, आता आम्ही मागे लागू, क्रिकेटचे प्रेमिक त्यांच्या द्या स्टेडियम द्या, आम्हाला मैदान द्या, अनुदान द्या, आम्ही स्टेडियम बांधू। मुंबईमध्ये जागा कुठे उरली आहे, पण त्यांनी तर देण्याचं त्यांनी सांगितलं ना देणार, आणि मला माहिती आहे ना जागा कुठे कुठे आहेत। तुम्हाला माहित नाही, आमच्या सगळ्या नजरा अशा बसलेल्या असतात, बरोबर आमच्या नजरेसमोर आहे। अटल सेतूच्या बाजूला किती मोठ्या जागा आहेत, जी नवी मुंबई निर्माण होते तिथे किती मोठ्या जागा आहेत, वाढवण बंदरच्या अलीकडे किती मोठ्या जागा आहेत, आणि एवढंच कशाला वडाळ्याला जा ना, वडाळ्याला किती मोठ्या जागा आहेत। जागांची काही कमतरता नाही, जागा पाहिजे तिथे। उद्या खासदार संजय राऊतांचं एक पुस्तक येते नरकातला स्वर्ग, आणि त्याच्यामध्ये अनेक गौप्यस्फोट त्यांनी केलेत। 100 दिवस ते जेलमध्ये राहिलेले होते, त्यावेळेस त्यांनी पुस्तकात नमूद केलं आहे की मोदींनी आणि शरद पवारांनी आणि बाळासाहेबांनी अमित शहांना खूप मदत केली आहे त्यांच्या पडत्या काळामध्ये। हे बघा, मी काय एवढा मोठा नाही, मी काय शरद पवार साहेबांसोबत काय असं आय डोंट शेअर, आणि बाळासाहेबांचा आणि शरद पवारांचे संबंध काय होते ह्याची काही अंशी मला माहिती आहे। त्यामुळे त्या दोघांनी काय केलं हे कदाचित राऊत साहेबांना माहीत असेल, मला त्याच्यात येत किंचितही माहीत नाही। फक्त मी एवढं सांगू शकतो की शरद पवारांनी कोणाला मदत केली ह्याची यादी फार मोठी आहे। तुम्ही परेश रावळचं ऐकलं का, की कोणीही करू शकलं नाही ते 10 सेकंदात शरद पवारांनी मला करून दिलं। ते त्याचं वाक्य आहे ना, हे शरद पवारांची कामाची पद्धत आहे। ते पक्ष, जात, पंथ, धर्म हा त्यांच्या कधी आड येतच नाही। तू कुठल्या पक्षात आहे बाजूला राहू दे, तुझं काम आहे ना, काम करून देतो, काम केल्यानंतर मी तुझं काम केलं असंही ते कधी सांगायला जात नाहीत। जे इथे ते कधी येऊच देत नाही तिथे, आणि माझी खात्री आहे की त्यांनी ज्यांना मदत केली यांची जर नावं उघड केली तर अणुबॉम्बपेक्षा मोठा स्फोट देशामध्ये होईल। त्यामुळे असल्या गोष्टी राऊत साहेब म्हणजे ते मोठ्या लोकांबरोबर बसणारी माणसं आहेत। मी काय एवढ्या मोठ्या लोकांबरोबर कधी बसलेलो नाही। आपल्याला काही जी छोटीशी माहिती आहे त्याच्यात मी एवढं सांगू शकतो की शरद पवारांची मदतीची यादी खूप 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 मोठी आहेत आणि वेगवेगळ्या पक्षात आहेत ही। त्याच्यामुळे जे लोक विचारतात ना की ह्यांचे संबंध काय आहेत, ते त्यांच्या संबंधांचं कारण हे आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार जितेंद्र आव्हाड होते। जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की खूप अशी मदत जी आहे ती शरद पवारांनी अनेक नेत्यांना केली आहे, ती पण पक्षविरहित मदत जी आहे ती शरद पवारांनी केली आहे। त्यामुळे जी माहिती समोर येईल त्या माहितीद्वारे अनेक गौप्यस्फोट जे आहेत ते त्यानुसार बाहेर येतील, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।